देवाचं नाम घेतो म्हणून इथं उभा राहण्याचा अधिकार मला प्राप्त झाला, अन्यथा नाही. असं धर्माच्या बाजूने उभा राहील. याच्या नंतर या ठिकाणी असणारा देवाचे कार्य करीत असताना लोक सगळे नमस्कार करतात. अभंगाच माझा नमस्कार, माझा नमस्कार, कुणाच्या पाया पडत नाही. असं कुणीही कुणाच्या पाया पडत नाही व नमस्कार करत नाही. आपा संसारामध्ये लय अवघड आहे. ते वडिलांना सुद्धा लवकर आई वडिलांच्या सुद्धा पाया पडत नाहीत. पण या परमार्थाची ताकद, या रामनामाची ताकद अशी आहे महाराज. पंढरीच्या लोकां नाही अभिमान, जन एकमेका परमार्थामध्ये पाया पडायला लाज वाटत नाही. आपल्या मुलाच्या वयाचं बी असू द्या, आपण दर्शन करतो. ही परमार्थाची ताकद आहे. या ठिकाणी हे प्रपंचामध्ये एरवी पहा तुम्ही. सर मी पाया पडू काय? मी काय कमी का काय? तो अहंकार आपल्याला स्वस्त बसू देत नाही. अहंकार पाहू आपण नंतर पाहायचा आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी असणारा हनुमंतराय धर्माच्या बाजूने उभा राहिले सगळे असणारे या ठिकाणी दर्शन करतात. दर्शन हनुमंतरायचं करावंच लागतं. ही ताकद हनुमंतरायाची आहे. दर्शन करावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपणही दर्शन करायला जातो ताते महाराज. आपणही जातो, मस्त नवे कपडे घालतो, पायामध्ये बूट घालतो आणि बुटा सगळं मारुतीवर जातो आशीर्वाद घ्यायला. पण कालच ताईट असती की नाही. बुटा सगळं जातो आणि गेला बुटा सगळं की पुन्हा कवाच माझ्या मारुती रायाकडे जात नाही. कवाच जात नाही, कवाच जात नाही. आणि त्याचा संसार कवा चांगला होईल. अहो त्या हनुमंतरायाकडे ही ताकद आहे. हनुमंतरायाने तर संसाराचा त्याग केलेला आहे. संसार नाही, पण ज्याचा संसार तुटतो ते जोडून देण्याचं कार्य, ती ताकद माझ्या हनुमंताकडे आहे. अहो या ठिकाणच्या प्रभू रामचंद्राचा तुटलेला संसार माझ्या हनुमंतरायाने जोडला ना. रामा सीता भेटावे, रामा सीता भेटावे.